आऊसाहेब, आऊसाहेब, शिवबाप, तुमच्या हाती अजून आबासाहेबांचा कलिता? विश्वास बसत नाही ना? आमचं लग्न आणि आमचे आबासाहेब लग्नास नाहीत. आमचं लग्न आणि आमचे दादासाहेबच लग्नात नाहीत. छोटे आऊसाहेब त्याही नसणार. खरंच वाटत नाही. शिवबा, तुमची हळद झाली. असं हळदीच्या अंगानं फिरू नये. तुम्ही आराम करा. आणि तुम्ही? उद्या तुमची दगदग होईल शिवबाप. आऊसाहेब, तुम्ही असं नाराज होऊ नका. आम्ही सुद्धा नाही होणार नाराज. असेल महत्वाचं काम किंवा मग मोठीच अडचण असणार. हे तर खरं ना मग? हो नक्कीच. त्याशिवाय का महाराज साहेब तिथे थांबतील? आम्हालाही तेच वाटतंय. असंच काहीतरी महत्वाचं असणार. या तुम्ही. आऊसाहेब या. आम्ही तुम्हाला फक्त एकच सांगतो. आमच्या आबासाहेबांना जर जमलं नाही तर आम्ही तुमच्यात आमचे आबासाहेब पाहू. त्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका. आम्ही सुद्धा नाही होणार दुःखी. शिवबाप. आऊसाहेब, आमचे आबासाहेब लग्नास नाहीत म्हणून जर कोणी खुश होणार असेल तर ती खुशी, तो आनंद आम्ही कोणालाही मिळू देणार नाही. आमच्या आबासाहेबांचं कुर्निसात जर 12 कोसांवरून बादशहाला पोहोचत असेल तर मग आमच्या आबासाहेबांचा आशीर्वाद आम्हाला 100 कोसांवरून का नाही मिळू शकणार? याला म्हणतात खेळी. एका चालीत राजाला शह आणि राणीवर बाहा. अरे हुजूरांचा एक शब्द तिथे दरबारात, तो इथं एवढी मोठी उलट पालक. अरे फर्जोन किताब असलेला वरबाप तो शहाजीराजे स्वतःच्या मुलाच्या लग्नातच हजर नाही. काय उपयोग त्या किताबाचा? नाही तो रानचे हुजूर बघा, त्यांचा मान बघा. खंडोजी एका चुटकी सरशी पाछची मस्जिद बदलून टाकली. होय हुजूर, आपण तर कमालच केली. खरं तर आपण तिथे लग्नात पाहिजे होतो. आता त्या जिजाबाईचा तोरा उतरला असेल आणि रडवेल्या चेहऱ्यानं आता लगीन करणार बघा. आता खंडोजी आपल्याकडे तशी पद्धत आहे सुपारी ठेवून लग्न करायची. पण एवढं मोठं शहाजीराजे त्यांच्या जागी सुपारी, हुजूर कसा दिसेल ते? आता जिजाबाई वळवळ करणार, उसना आव आणणार आणि थाटा माटानं लगीन करणार बघ. अहो खंडजीराव, तुम्हाला काय वाटलं आपले हुजूर गप्प बसत्याल? नाही. अहो आग्या मोड आहे त्या, आग्या मोड.
काय पंत, कुठं राहिला तुम्ही? अहो जानवास घरी गेलो होतो. त्यांचं गुळ पाणी, त्यांची न्याहारी याची सगळी सोय मीच पाहतोय. झालं समज? अहो कधीच. अहो चला, ते शिवबाराजांचं श्रीमंत पूजन बघून घेऊ जरा. हो हा, चल. अरे वा वरांनो, शिवबाराज तुम्ही आमच्या बरोबर चला. हा चिमणाजी बाळाजी, तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे बरं का. आंब्याचे टहाळे, नारळ, सुकामेवा आणि मसाल्याचं दूध याची व्यवस्था तुम्ही बघायची. ठीक आहे. चला पळा. चला चला पळा. या राज. विहीनबाई, यानंतरच्या आपल्या सगळ्या भेटी याच गोडीनं व्हाव्यात. आयुष्यभर हीच गोडी राहील. शादी तो जरूर होगी, लेकिन इस शादी में बारात नहीं, जनाजे निकलेंगे, जनाजे. इस शादी में शहनाई नहीं सुनाई देगी, रोना सुनाई देगा, रोना. मौत का माहौल होगा, डर और खौफ का जुलूस निकलेगा, और इसका पूरा इंतजाम हमने कर दिया है. इस शादी में लोग पेट भर के खाना खाएंगे, और खाना खाने के बाद जीजाबाई के सामने तड़प तड़प कर मरेंगे. शाहजी और जीजाबाई का नाम लोग भूलेंगे नहीं. ये शादी पूरी आवाम याद रखेगी. ठीक. आणि आता म्हणा, गौरी गौरी अक्षत घे. गौरी गौरी अक्षत घे. गौरी गौरी अक्षत घे, दारी येईल त्याला आयुष्य दे. गौरी गौरी अक्षत घे, दारी येईल त्याला आयुष्य दे. सई बाळा, या गौरीहाराची पूजा मनापासून करा. अखंड सौभाग्य मागून घ्या, सुखशांती मागून घ्या, पतीची अपरंपार माया मागून घ्या या गौरीहाराकडे. सईचे बाबा, आता एवढ्यातच नवरदेव मांडवात येईल, एवढ्यातच मुलगी बोल्यावर चढेल, मंगलाष्टक होतील, अक्षता डोक्यावर पडतील, आणि आपली सई आपल्यातून, आपल्या कळपातून निघून जाईल. हो सईचे बाबा, आपल्या लेकीच्या आयुष्याचं सोनं झालंय. राणी साहेबांसारखी माऊली तिला सासू म्हणून मिळाली. आमची तर काळजी मिटली. चला चला, मुहूर्ताची वेळ झाली. गौरीहाराची पूजा झाली असेल तर मांडवात जायची तयारी करा. पंत, आता थोड्याच वेळात नवरा मुलगा वाजत गाजत मांडवात येईलच. हो लक्ष आहे ना सगळीकडे? हो, चिंता करू नका. हो, माझंही लक्ष आहेच. आपली देखील विश्वासू माणसं आहेत सर्वत्र. माणसांची नुसती रीग लागली. हो ना, माणसं नुसती येत आहेतच. फक्त मी त्या सगळ्यांना लग्नवेदीपासून दूर ठेवलेलं आहे. ते बरं केलं, पण एका गोष्टीचं वाईट वाटतं. शहाजी राजे असते तर बरं झालं असतं. हो ना, आपली ती बाजू मात्र तोकडी आहे. ते असते तर मांडवाला शोभा आली असती, आणि राणीसाहेब हरखून गेले असत्या. अहो, शिवबानी तर उड्या मारल्या असत्या. ते थांबलेत कोणास ठाऊक. काहीतरी खोडा पडला असणार. खोडा करणारा माणूस एकच, अमीन. मला खरं सांगू, आम्हाला त्याचीच भीती वाटते. तो जेव्हापासून फलटणला जाऊन आलाय, आमची काळजी वाढायला लागली. आम्हाला देखील तीच चिंता आहे.
आम्ही घातपात करायला देखील कमी करायचं नाही. नाही, आपण सावध आहोतच. चला, नवरदेव आता कधीही लग्नवेदीवरती येतील. हो ना. बरं, लग्न लागून झालं की इकडे मांडवातच पाणी मारू आणि इकडेच पंक्ती उठवू, कसं? उत्तम. नाही म्हटलं अन्न तयार आहे तेव्हा पडू देत पंक्तींवरती पंक्ती. चला चला चला, आवरा लवकर. जी चालच. अहो काय झालं, तिथं लग्न लागलं की पंक्ती बसत्याल. हा, जाळ लावा लवकर आणि यो भात धोत्रावर काढून घे लवकर. होय. कोण आपण? मी वरपक्ष वराडी. अहो मग असे इथे तिथे फिरू नका, अजून लग्न लागायचंय. हांजी राणी साहेब. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्रतनया चरवण्वती वेदिका क्षिप्रा नेत्रवती महासुरनदी ख्याता तया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. बापू, अरे ती वगराळी एका वेळेला 10-15 तरी लागत्याल. समजा तयार आहे. नक्की? होय. मग मी बिनगोर जाऊ? होय होय. बापू, भात कमी पडेल असं माझा होर आहे. बरं, वाढवतो. त्या भाताच्या नादात शिवबावर अक्षता पाडायच्या राहून जातील माझ्या. चाल. कस्तूरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौतिकं करतले वेणुः करे कंकणं सर्वांगे हरिचंदनो सुललितं कंठे. महाराज साहेब, ऐकताय ना मंगलाष्टकांचे सूर? ह्या मंगलाष्टका होतील मग आपल्या शिवबांचं लग्न लागेल. आज तुम्ही इथे असायला हवं होतं. तुम्ही मांडवात नुसते फेटा बांधून जरी आला असतात ना तरी आम्हाला सर्व काही मिळाले असते. शाबास जिजा असं म्हणाला असतात आणि 3 वर्षाचे आमचे श्रम कष्ट सर्व काही सुखावलं असतं. तीळ तांदळापासून सर्व काही एकट्यानेच बघावं लागतंय. जिजा, बघा मांडवात आम्ही आहोत.
तांदळाच्या अक्षतात आम्ही आहोत. येणत्या जाणत्यावर लक्ष ठेवून आहोत. अहो तुमच्या अंतरंगात आम्ही आहोत. आम्ही तुमच्या मनगटात आहोत, तुमच्या हिमतीत आहोत, कर्तृत्वात आहोत. जिजा, आपण वेगळे का आहोत? जिजा, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत, असणारच. काय आलं का लक्षात वरमाई? कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. आज महाराज साहेब असते तर आम्हाला सावध राहण्याची वेळच आली नसती. पण आता मात्र आम्हाला सावध राहायला हवं, सर्वत्र लक्ष ठेवायला हवं. बापू तुम्हीच नव? होय. बाजी काकाले बुनबुन करतात बघा काय म्हणतात ते. काय त्यांचं असं म्हणणं आहे की शेक आमटी तुम्ही बिघडवली. माझ्या हाताने आमटी बिघडली तर एक दमडी पण घेणार नाही म्या. आणि बाजी काकांना काय कळतंय भात आमटीतलं? बघतोच. येस ना, असं म्हणायला नको होतं. तू अन्न सोडून इथे काय करतोयस? जी, बाजी काकाचा निरोप कोणीतरी घेऊन आलं होतं. कसला निरोप? आमटी खराब झाली म्हणून. बाजी काकाने आमटीची चव घेतली नाही? हो म्हणजे बाजी काकांना आमटीनं चाकतच कसा निरोप दिला मला? ये तू. कोण आपण? मी वरपक्ष वराडी. शुभमंगल सावधान. अमीनचा माणूस आहे, गिरफ्तार करा ह्याला. ह्याला आम्ही मगाशीच हाजी म्हणताना हेरला होता. आमचा संशय खरा ठरला. नाव काय रे? मुबारक. सकाळीच्या एवढा मंगल मुहूर्त चालला इथं, मुबारक बात द्यायची सोडून ईश कालवत होतास वय? बाजी काका, ह्याला अंधार कोठडीत बंद करा. चला रा. छोडो मुझे, छोडो. घालते माळ लगीन पहाय थांबला काळ. सराया आली का काळोखी रात, की काळाच्या मनात कुठे पहाट, की काळाच्या मनात कुठे पहाट. आयुष्यमान भव, सुखी भव. आऊ साहेब, तुमचा आशीर्वाद झाला.
आता आबासाहेबांचा आशीर्वादही तुम्हालाच द्यायचा आहे. आम्ही? हो आऊसाहेब, आमचे आबासाहेब आपल्यातच दिसतात आम्हाला. या आशीर्वाद. शिवबा, महाराज साहेब असते तर म्हणाले असते, तुम्ही शिव आणि सईबाई पार्वती. शिव पार्वतीची तुम्हा दोघांची ही जोडी, तोडा आता गुलामीची ही बेडी. आता आपली जिम्मेदारी संपली. आता ह्याच्या पुढच्या सगळ्या बायकांच्या रीतीभाती. थांबा थांबा थांबा, नवरदेवाला लईच घाई झालेली दिसतीये नवरीबाईला घरात आणायची. तसंच दिसतंय बघा. पहिलं राणी साहेब सुनमुख बघतील. या राणी साहेब. या आमच्या सुनबाई सईबाई. आयुष्यमान भव, सुखी भव. या आता घरची लक्ष्मी गृह प्रवेश करल. या. या आता. येऊ द्या, पण आधी नवरीबाईंना नाव तर घेऊ द्या. हो हो, नाव घ्या, नाव घ्या. हा. सुनबाई घ्या नाव. सासरे शहाजी राजे, त्यांच्या तलवारीचा धाक, दुबळ्यांची माय सासू जिजाऊ, लाभली लाखात एक, स्वराज्याचं कंकण त्यांनी बांधलं माझ्या हाती नाजूक. शिवबा राजांची पत्नी झाले सई, निंबाळकरांची लेक. वा 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 वा. शिवबा, आता तुम्ही घ्या. आम्ही? आम्हाला येत नाही. असं कसं? घ्यावं तर लागलच. घ्या. 12 मावळ सगळे सोयरे, सह्याद्री माझा सखा, आळंदीचा ज्ञानोबा, तर देहूचा देहुडा तुका. आऊ साहेबांची आस तर आबासाहेबांचा ध्यास. सईबाईंच्या संगतीनं पुरा करीन खास. वा 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 वा. या आता. मी काय म्हणते राणी साहेब, या निमित्तानं तुम्ही बी घ्या की एक उखाणा. आम्ही? नको नको. घ्या ना. घ्या घ्या राणी साहेब. सह्याद्रीच्या कुशीत झाला पवित्र संगम आज, मणिकांचन सजला 2 कुळांचा साज. साक्षात भाग्य आले आमच्या दारी, सई भाग्य लक्ष्मी अवतरली भोसल्यांच्या घरी. लाल पिंजरीचं कुंकू लावू आम्ही सासवा सुना, भ्रतार शहाजी राजे अवघ्या मराठा मुलखाचा कणा. शाहजी राजे, शाहजी राजे, शाहजी राजे, क्या खबर लाया हो शाहजी राजे की? हुजूर, शाहजी राजे ने कुतुब शाह के सरदार को हराया. कुतुब शाह के सरदार को शाहजी राजे ने हराया, लेकिन जीजाबाई ने आदिल शाह को हराया. उसका बेटा शिवाजी, शादी हो गई उसकी? जी हाँ अलीजा. तो अमीन क्या कर रहा है? तुमने तो कहा था बहुत बड़ा सूरमा बहादुर सरदार है अमीन, हमारी सल्तनत वहां पे कायम करेगा वो. क्या किया? उल्टा जीजाबाई ने हमारी पहाड़ उखाड़ कर फेंक दी, पूरा गांव बसाया. देखते देखते 3 साल हो गए, आज बच्चे की शादी हो गई. और अमीन क्या कर रहा है? कुछ नहीं. हमारा मंसूबा था शाहजी की ताकत कमजोर करने का, लेकिन हो रहा है उल्टा. शाहजी की ताकत बढ़ती जा रही है मुस्तफा खान. ये देखो, ये पूना की जागीर
ये 12 मावल, ये पहाड़ी इलाका और ये यहाँ फलटन। अब मुस्तफा खान सोचो, ये फलटन के निम्बालकर और ये भोसले की जागीर अगर इकट्ठा होते हैं तो कितनी बड़ी चुनौती खड़ी होगी हमारे सामने। शाहजी को कर्नाटक भेजकर उसका रास्ता हमने साफ कर दिया था। हुजूर, लेकिन जीजाबाई तो वही रह गई। जीजा भाई, एक अकेली औरत क्या कर सकती है मुस्तफा खान? हुजूर, जीजाबाई को कमजोर समझने की गलती मत कीजिए। अमीन की भी यही गलतफहमी हुई थी। बाद में उसे पता चला शाहजी का ही दूसरा नाम जीजाबाई है। मैं तो कहता हूं जीजाबाई ज्यादा चालाक है। मतलब इसके लिए जीजाबाई को शाहजी राजे ने पीछे छोड़ा। मुस्तफा खान, मतलब शादी सिर्फ एक बहाना था। असल में ये एक साजिश रची जा रही है हमारे खिलाफ। सही पहचाने आलीजा, इसलिए तो शुरू से ही हम इस शादी को रोकने की कोशिश कर रहे थे। और एक बात, जिसकी शादी हो गई है उस शिवाजी को भी कम आंकने की गलती मत करना। वो शाहजी राजे का बेटा है और वो जीजाबाई के साथ रह रहा है। इसका मतलब है कि एक और नया खतरा पैदा हो रहा है हमारे लिए। शिवबा, आता तुम्ही तुमची सोन्याची अंगठी काढा। आता तुम्ही तुमच्या बायकोचं नाव लिहा त्यावर। शिवबा, आधी कुलदेवतेचं नाव लिहा, मग सुनबाईंचं। आता सुनबाई झाल्या गृहलक्ष्मी। आता हे भांड ठेवलंय ना, या भांड्यामध्ये पळी आहे। ती पळी नवरीबाईंनी बाहेर काढायची। आत्ता काढतो आम्ही। हो, पण आवाज नाही होऊ द्यायचा। ठीक आहे। आणि अजून एक गोष्ट, तुमचे डोळे झाकलेले असतील, शिवबा झाकतील तुमचे डोळे, मग अवघड आहे। आता हे बघा, ही गाडगी आहेत। या गाडग्यांमध्ये धान्य भरलंय। आता त्यातल्या एका गाडग्यामध्ये राणी साहेबांनी नथ लपवली। ती पहिल्या खेपेत शोधणार।
अचूक ओळखलं हो पहिल्याच खेपेत. हो, अगदी योग्य निवड आहे सुनबाईंची. हो. फाल्गुन, शादी हो गई, दूल्हा दुल्हन बाराती सब सही सलामत, बराबर? जी जी हुजूर. लोगों ने लड्डू खाए, सब सलामत? जी हुजूर. दुल्हन घर पहुंची, सही सलामत? नहीं, अब कोई सलामत नहीं रहेगा. फाल्गुन, इस शादी को हम बर्बादी में तब्दील कर देंगे, नहीं छोड़ेंगे, किसी को नहीं छोड़ेंगे. मियां अमीन है, हम अमीन. जीजाबाई अपने आप को बड़ी शातिर समझती, डराया, धमकाया, जहर फैलाया, फिर भी शादी करवा दी उसने. लेकिन अब नहीं. कब तक छिपेगी बिल में? नागिन कभी तो बाहर निकलेगी. कल निकलेगी. क्या क्या कहा? म्हणजे नागिन उद्या बिळातून बाहेर निघेल. तुम्हें कैसे पता? अरे तसा रिवाज आहे हुजूर. लग्न झाल्यानंतर नवरा नवरी देवदर्शनासाठी जातात. क्या ये सच है? अरे बिल्कुल सच है. 100 बात में एक बात. ऊपर वाले का रहम है. ये मौका हम हाथ से नहीं जाने देंगे. फाल्गुन. जी हुजूर. शिवाजी और उसकी पत्नी दोनों भी दिखाई दे तो खत्म कर दो दोनों को. जी. काय खत्म करायचं? हाँ, हम ख्याली पुलाव नहीं पकाते. जो बोल दिया सो बोल दिया. खत्म कर दो दोनों को. बैलगाड्या सजवून तयार आहेत. नवरीबाईंचं आटोपलं का? चला लवकर. हो आटपले, पण सोबत 7-8 हत्यारबंद असू दे. 7-8 कशानं? 25 आहेत. म्हणजे आपण बिनघोर. हो. आलो चालेल. भिक्षा वाढ गमाय, भिक्षा वाढ गमाय. म्हातार बाबा ऐका, आता निघायची घाई आहे. तुम्ही नंतर यावर. अरे बाबा, भुकेला म्हातारा आहे. कालच्या लग्नातलं लाडू द्या, सगळं गोड होईल. मी नाही खाल्ला लाडू तर सगळं कडू होईल. म्हातार बाबा आता निघा, उद्या या. मला मोकळ्या हाताने पाठवताय. याद राखा, याद राखा. या भुकेल्याचा आत्मा तुम्हाला लागेल. थांबा. सुखी हो बाळा, सुखी हो. या म्हाताराचा आशीर्वाद आहे तुला. खूप मोठा हो. तुझी तलवार गाजू दे. हाय, पर ही वाट सोपी नाही. काट्या कुट्यानी भरलेली आहे. काटे कुठे फक्त वाटेत कुठे आहेत? ते तर सर्वत्र आहेत बाबा. हो, तरी बी समजा तुझ्या मनासारखं होईल. अहो, घरात लग्न कार्य घडलं, मनासारखंच घडलं की. लग्न झालं पण विघ्न काय कमी आहे का? लवकरच या लेकराच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळणार आहे. कसली कलाटणी घेऊन बसलाय तुम्ही? आता निघा इकडून. लाडू दिलेत ना तुम्हाला, जरा गोड बोला. गोड ते काय असतं? गोड काय नाही. शिवहरी सगळीकडे कडूच. शिवहरी. फाल्गुन. जी हुजूर. क्या खबर है? हुजूर, नवरा नवरी जोडीने देवदर्शनासाठी जाणार आहे. आणि ते ज्या वाटेने जाणार आहेत तिथे आपले आश्रम दबा धरून बसलेत. एक खंडोजी काय? खंडूजी पार्टीवर आहे, त्यांनीच तो खबर आणली. बहुत खूब. कल शिवबा मंदिर जाएगा और हम उसे भेजेंगे
भगवान के पास हमेशा के लिए। वो क्या कहते तुम्हारे में, खलासवासी। उधर खलासवासी नहीं, कैलाशवासी। हाँ वही, कैलाशवासी बना देंगे उसे। शिवा के पास शिवाजी जाएगा। राणी साहेब, राणी साहेब, अहो त्याच्या बोलण्याचा एवढा विचार नका करू. वेडा संन्यासी आहे तो, काहीही बडबडतो. त्याच्या बोलण्यानं काय होणार आहे? कावळ्याच्या शापानं कधी काय मरते का? आमचा अशा गोष्टींवर विश्वास नाहीच आहे. पण असंही वाटून गेलं की खरं तर शिवबांच्या आयुष्यात रोजच विघ्न येत असतं. होय राणीसाहेब, चंदनाच्या खोड फांद्यांना तिढा मारून बसलेले विषारी साप आता तुळशी वृंदावनामध्ये बीळ करू लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. तो वेडा संन्यासी किती सहज म्हणून गेला ना. आयुष्याला कलाटणी देणारा क्षण. आपल्याला माहिती असतं की आपण समर्थ आहोत, तरी भांबावून जायला होतं. तो पाण्यावर पडलेला छोटासा खडा अस्वस्थतेचे तरंग निर्माण करतोच, पण तो खडा तळाशी जेव्हा बसतो ना, तेव्हा थोडं का होईना पण पाणी गढूळ करतोच. राणी साहेब, महाराज साहेबांचा खलिता आहे. पंत, वज्रचुडे मंडित सकल सौभाग्यवती जिजाबाई राणीसाहेब यांचे आशीर्वाद. इकडील सर्व क्षेम आहे. लग्न संपन्न झाल्याचे ऐकले, आनंद झाला. तुमचे कौतुक. 12 मावळ सुखावला, आनंद वाटला. आम्ही सियासती कामगिरीमुळे हजर राहू शकलो नाही, ती एक खंत राहिली. तरी आपणास हा खलिता पावताच आपण चिरंजीव शिवबास तसेच सूनबाई सईबाईस घेऊन कर्नाटक प्रांती बंगळूर शहरी जातीने येणे वाट पाहत आहोत. उद्या निघायचे ते आजच निघावे. महाराज साहेबांनी आम्हाला बोलवलंय. बाई हो, केवढी आनंदाची गोष्ट आहे ही. पंत, आता तयारीला लागा. आज रात्रीपर्यंत जहागिरीच्या उत्पन्नाचे सगळे हिशोब आम्हाला द्या. आणि अहो हो, शिवबांना सांगा, त्यांना म्हणावं पोशाख भरा. चला पंत, तयारीला लागा. या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो. फाल्गुन, जी हुजूर. खबर क्यों नहीं आ रही अभी तक? हुजूर, आतापर्यंत त्यांना मारलं भी असेल. तुमने कहा था वो सुबह मंदिर जाने वाले थे, तुम्हारे आदमी मारने वाले थे उन्हें. हुजूर, हुजूर, थोडा सब्र करा. तोपर्यंत तुम्ही असं करा ना, मनातल्या मनात शिवबाला 10 नाही 100 वेळा मारा. उल्लू के पठे, शिवबा क्या मन ही मन में मारने वाली चीज है? हम उसके मौत की खबर का इंतजार कर रहे हैं. कहीं वो दूसरे गांव के मंदिर में तो नहीं चला गया हो? नाही नाही हुजूर, असं कसं होईल? आपले आश्रम त्याच्या घरावर नजर ठेवून आहेत. अरे हुजूर, बसल्या जागी खबर येईल अशी योजना बनवली. बघा, आलं ये बाबा, ये. हा ठीक आहे. हे बाबा, अरे दाखव पटकन तुझे रक्ताने माखलेली कुऱ्हाड, नाही तर तलवार. हुजूरांना दाखव. हुजूर, शिवा तो बाहर निकला ही नहीं. क्या? अरे काय घरात बसून नमस्कार जोडला की काय त्यांनी? क्या बकवास कर रहे हो? शिवा इस वक्त है क्या? हुजूर, शिवा तो कल बंगलुरु जा रहा है. बंगलुरु? बहुत अच्छे, अब आएगा मजा. हम तो जहरीले नाग की तरह डसने वाले थे, लेकिन ये अपने ही पैरों से चलकर अजगर के मुंह में जाने वाला है. जाओ, खुशी खुशी जाओ. मौत उनका वहीं पर इंतजार कर रही है. हुजूर,
आता खऱ्या अर्थाने कलाटणी मिळणार शिवबाला. आई जगदंबे, स्वारींनी आम्हाला बंगळूरला बोलवले. शिवबा आणि सईबाईंना घेऊन आम्ही जातो. पण आमच्या माघारी 12 मावळ मुलखाचा तुझ्यावर भार. तुझ्या लाख डोळ्यांनी पहारा ठेव. सांभाळ सर्वांना. आजवर शिवबा 12 मावळच्या गोकुळात खेळले, वाढले, रमले होते. पण आता ते कंसाच्या किल्ल्यात निघाले. पण विघ्न काय कमी आहे का? लवकरच या लेकराच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळणार आहे. आदिलशहा नावाचा कंस त्यांची वाट पाहतो. एखादी कलाटणी देणारी घटना तर घडणार नसेल ना पुतना मावशीच्या डोळ्यातून? काय घडणार आहे आदिलशाही इलाक्यात?